हॅलो हाय नमस्ते. गायत्रीज किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. थंबनेल पाहून तुम्ही ओळखलंच असेल की आज खूप छान अशी वेगळ्या पद्धतीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. तर अर्धी वाटी इथे मी हरभरा डाळ घेतले आणि डाळ स्वच्छ धुवून रात्रभर मी भिजवून घेतलेले आहे. आणि तुमच्याकडे जर एवढा वेळ नसेल तर अगदी एक 4-5 तास डाळ भिजवली तरी चालतं. तर डाळ चांगली भिजलेली आहे पहा. आणि रेसिपी सुरू करण्या अगोदर मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत, कारण परवा जी मी रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केली होती, खरंच त्याला खूप छान असा प्रतिसाद दिला आहे. खूप व्हायरल रेसिपी झालेली आहे. जवळपास 30,000 व्ह्यूज आहेत त्याला. आणि आजची ही रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत अजून त्याचे व्ह्यूज वाढलेले असतील. तर असा सपोर्ट राहू द्या. ही डाळ आपल्याला बारीक वाटून घ्यायची आणि वाटताना डाळीवरती जे पाणी आहे डाळ भिजवलेलं ते पाणी घालून वाटून घ्यायचे आहे. तर इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलं आहे आणि कोथिंबीर घेतली आहे. तर मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. तर हे सुद्धा आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि कोथिंबीर पहा, मी त्याच्या ज्या कोवळ्या काड्या असतात त्या पण यामध्ये घालणार आहे. खूप छान असा स्वाद येतो, त्यामुळे कोथिंबीरच्या काड्यासकट कोथिंबीर घ्यायची. तर वाटण आपलं तयार आहे. यामध्ये पाणी घालायचं आहे. तर सगळ्यात अगोदर मी डाळ वाटून घेतलेले आणि यामध्ये हे जे मिरचीचं वाटण होतं, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर, हे वाटण यामध्ये घालायचं आहे. थोडंसं पाणी घातलं आणि अजून हे जरासं पातळ बनवले, कारण एक पीठ अजून यामध्ये मिक्स करायचं आहे. तरी ते मी गव्हाचं पीठ वापरते आणि पीठ लागेल तसंच घालायचं आहे. तर अगोदर 1 चमचाभर, म्हणजे मोठा चमचा आहे, साधारण अर्धी वाटी पीठ असेल, छान असं हे मिक्स करायचं. याच्या गुठळ्या वगैरे असतील तर त्या फोडून घ्यायच्या. मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवरती तुम्हाला नवीन, जुन्या, पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील. यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. फ्रेंड्स, तुम्हाला एक विनंती आहे, व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो. तर यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर जराशी मी जास्तच घेतले, साधारण एक अर्धी प्लेट कोथिंबीर घेतलेली आहे. तर छान असं हे मिक्स करायचं आहे. आणि जरासं घट्ट वाटते, त्यामुळे यामध्ये अजून थोडंसं पाणी घालावं लागेल. तर थोडंसं पाणी घालते. एकदम छान असं पीठ आपलं तयार आहे. तर डोसे बनवायचे आहेत मस्त असे गरमागरम. त्यासाठी तवा गरम करायला ठेवला. त्यावरती थोडंसं तेल पसरवायचं तव्यावरती, म्हणजे खाली न चिकटता अगदी व्यवस्थित डोसे निघतात. मग याला तुम्ही डोसे म्हणा किंवा आंबोळ्या म्हटलं तरीही चालेल. मग खरंच खायला एवढ्या टेस्टी लागतात ना, एकदा नक्की बनवून बघा. आणि 2 प्रकारचे डोसे मी बनवून दाखवणार आहे. हे पीठ जरासं घट्ट भिजवलेलं आहे, त्यामुळे जरा जाड डोसा झालेला आहे. थोडंसं भाजत आल्यानंतर वरून तेल पसरवायचं आहे. आणि अगदी अलगद हलक्या हाताने हे पलटी करून घ्यायचे. मस्त छान असं दोन्ही साईडने खरपूस कलर येईपर्यंत डोसा मी भाजून घेणार आहे. अगदी पटकन होणारी रेसिपी आहे. मुलांच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही असा पौष्टिक खमंग डोसा बनवू शकता. किंवा एखाद्या दिवशी नाश्त्यासाठी किंवा अगदीच स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल आणि काहीतरी असं हलकं फुलकं चटपटीत खाण्याची इच्छा झाली आहे, तेव्हा असा डोसा तुम्ही नक्की बनवू शकता. तर अशा पद्धतीने पहा, बोलत बोलत 2 डोसे बनवून तयार झालेले आहेत. आणि मी म्हटलं होतं तुम्हाला 2 प्रकारचे. तर आत्ता जो डोसा मी बनवते तो एकदम पातळ, म्हणजे हे जे पीठ भिजवलेलं होतं ना, त्यामध्ये अजून थोडंसं पाणी घातलं मी, कारण माझ्या मुलाला एकदम पातळ असा कुरकुरीत डोसा हवा होता. त्यासाठी मी थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीने त्याच्यासाठी एकदम पातळ जाळीदार डोसा बनवते. आणि हे जे अगोदर बनवलेले आहेत ते पहा, असे मऊ लुसलुशीत आणि थोडेसे जाड बनवलेत, म्हणजे अगदी म्हातारी माणसेसुद्धा सहज खातील अशा पद्धतीने. बघा, झाले की नाही 2 प्रकारचे डोसे आपले तयार. सोबतच मी कढी बनवलेली आहे. कढीसोबत खावा, नाहीतर एखाद्या चटणीसोबत, किंवा अगदी असा नुसता जरी डोसा खाल्ला ना तरीही खूप टेस्टी लागतो. यामध्ये हिरवी मिरची वगैरे वाटण आपण घातलेलंच आहे, त्यामुळे
खायलाही खूप खमंग टेस्टी लागतो। आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा। मलासुद्धा तुमच्या छान छान कमेंट वाचायला खरंच खूप आवडतं। चला तर मग आता गरमागरम आम्ही डोश्याचा आस्वाद घेतो। लवकरच भेटते तुम्हाला अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद।